आता कोणी सांगितल्यावर बानूच्या ध्यानात येईल हे काय मला कळना झालं. तिला गडाव जा म्हणलं तर नाहीच. अरे पण कुणी कशाला सांगायला हवं? हा, तिचं तिला कळत नाही वय हिथं काय चाललंय ते. मग हवं पण त्यांच्या मनात दुसरं काय बाय असेल म्हणून जात नसत्याल त्या. वय आणि कशी जाऊ मी या गडावर? 1 मास तरी कुठं झालाय अजून? ह्योच विचार मनामध्ये असतो या. नाही होय की पर देव बी गडाव आहेत आणि म्हाळसा देवी गड सोडून गेल्या त्या का तर त्यासनी खरं काय ती कळाय पाहिजे म्हणून. आणि त्याच्यानंतर देव बी मागणं गेलं गड सोडून. कशाला गेले ते ठाव पडलं हाय मला. मग म्हाळसा देवीसनी समज कळालं तर त्याच जातील कैलासाला देवांसंग. तू काय हातच राहणार आहेस का? मग त्याच्यासाठीच मी म्हणलं ना देवासनी भेट म्हणून. अरे पर सांगावा धाडला ना हो मी या देवासनी. पर सांगावा महागारी आला का ह्याचा तरी विचार कर की. सांगावा माघारी आला नाही. मला सांग किती सांगावं धाडलंस तू देवासनी? हा आलं का ते? नाही आलं. ह्याचा विचार का नाही करत तू? आमसनी काळजी वाटायला लागली मोर काय होईल ती. अहो तुम्ही त्यासनी काय बाय सांगू नका. त्यांच्या मनात जे असेल त्या ते करतील ना ग. देवासनी भेटत्याल पर 1 मास व्हायला हवं का न ग? या एका मासामध्येच म्हाळसा देवीसनी समज कळालं तर काय करावं बानून? बानू मला विचारशील तर तू देवासनी अगोदर भेटाय पाहिजे होतं आणि त्यासनी विचाराय पाहिजे होतं का असं कशा पाहिजे झालं ती. तू बी बायको आहेस त्यांची. तुला बी त्यांनी काय बाय सांगायला हवं होतं का नाही? नाहीतर तूच आम्हासनी सांग का माझ्या मनाची तयारी झालीये म्हणून. कसली? हेच म्हाळसा देवी कैलासात देवासंग जाणार आणि तू हातच राहणार म्हणून. मग आम्ही काय बी बोलणार नाही. नाही मी असं नाही होऊ द्यायची. अगं मग येळ कशा पायी घालवती आज? अरे मग मी काय करू? मला कळणं झालं मी काय करावं ते. माझ्या बी मनामध्ये आहे का देवासनी भेटावं पर म्हाळसा देवीसनी समज कळालं तर त्या काय करतील ह्याचाच नुसता विचार करत बसलीये. अगं तुझ्या ध्यानात कसं येत नाही का तो देवासनी भेटायच्या अगोदर म्हाळसा देवीसनी समज ठाव पडेल. कशा पायी असं बोलतोय असर? आणि म्या काय नुसतं बघत राहूय हातावर हात ठेवून? तू गडावर बी जाणार नाही मग काय करणार आहेस बानू? काय झालं बंधू? देवी मला असं वाटतं की आपण काही काळ इथे विश्रांती घेऊ. विश्रांती झाल्यानंतर आपण जेजुरीसाठी प्रस्थान करू. चालेल. सगळेच थकले असतील. बऱ्याच वेळापासून आपण प्रवास करतो आहोत. बंधू तुम्ही म्हणता आहात तसंच करूयात. गणोबा, राघोबा, आपण इथे काही काळ विश्रांती घेऊ. त्यानंतर पुन्हा जेजुरीकडे प्रस्थान करू. ही प्रधानजी सांगा तसं सगळ्यांना. बंधू का कुणास ठाऊक पण मला जेजुरीला जाण्याची ओढ लागली आहे. स्वाभाविक आहे देवी. बराच काय आपण जेजुरीपासून लांब होतात. देवी आपण सत्य जाणून घेण्यासाठी एकांतात गेलात. तिथे आपण साधना केली, ध्यानधारणा केली. तुम्हाला नक्कीच काहीतरी संकेत मिळाले असणार अशी माझी खात्री आहे. त्याबद्दल आता सांगता येणं कठीण आहे बंधू.
पण एक गोष्ट जी मला जाणवली ती माझ्या मूळ रूपाशी निश्चितच संबंधित आहे याची मला खात्री आहे. ती कोणती देवी? आश्रमात ध्यान करत असताना मला अनेक देवी आणि त्यांच्या रूपांबद्दल कळलं. तेव्हा आता मला असं वाटतं आहे की त्या देवींमधले एक रूप माझे गतजन्मातले रूप असावे. देवी, आपण नक्की कोणत्या देवींबद्दल बोलत आहात? ते निश्चित असं सांगता येणार नाही, पण हे सगळं ऐकल्यावर मला असं वाटतं की त्या ऊर्जेचा, त्या शक्तीचा मी देखील एक भाग आहे. म्हणजे सत्य शोधून काढण्याची तुमची घोषणा अगदी योग्य मार्गावर आहे असं म्हटलं तर त्यात काही अयोग्य ठरणार नाही, हो ना? ए बानू, अगं सांग की आता काय करणार आहेस? अगं बानू, तुझ्या मनात तरी काय आहे ते तर सांग. आम्ही काय परक हाव का? हं. मी कुठे म्हटलं की आदेश मोडायचा म्हणून. जसा 1 मास संपेल तसं देवांनी तुला भेटायला यावं असा त्यांना संदेश पाठवला. देव म्हणलं का अजून 1 मास संपायचा आहे. तेव्हा अजून तरी तुम्हाला देवासनी काय भेटता यायचं नाही. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळलं की त्या श्री खंडेरायांसोबत कैलासात निघून जाणार आणि तू इथे एकटीच राहणार पुन्हा. तुम्ही नका काळजी करू, देव आहे ती, समजा चांगलं होईल. व्हायाच हो, कारण आता मलाच काय बाय करावं लागतं. म्हणजे आता मी आज गडावर जाणार आहे. अंगाशी आता कसं बोललीस? होय, मी आता गडावर जाणारच आणि देवासनी समद विचारणारच. मला बी समद ठाव व्हायलाच हो. बाणाई, ही अशा एकट्या कुठे निघाल्या असतील? बाणाई, तुम्ही अनहत? होय, मी तुम्हाला ह्या दिशेने जाताना पाहिलं आणि आपण अशा एकट्या कुठे निघाल्या आहात असा प्रश्न मला पडला, म्हणून मी आपल्याला भेटायला आलो. क्षमा असावी बाणाई, परंतु मला न सांगण्यासारखं काही आहे का? नाही, तुम्हासनी न सांगण्यासारखं असं काय बी नाही. सांगते की मी गडावर चालल्या देवासनी भेटाय. गडावर देवांना भेटायला? वय समद ठाव पडला आहे मला. म्हाळसा ताईसनी समद कळावं म्हणून देव त्यासनी काय बाय सांगत असत्याल तर हे समद मला ठाव पडाय नगं व्हय. परंतु मला समद ठाव पडला आहे म्हणूनच मी गडावर निघाले आहे देवासनी भेटाय. बाणाई, आपण असं काही करू नये अशी मी विनंती आपणास करतो. कशा पायी? म्हणजे श्री म्हाळसा देवींनी 1 मास पूर्ण होईपर्यंत खंडेराय आणि आपली भेट होऊ नये असं सांगितलं होतं. ठाव आहे मला, परंतु त्यांना हे कळलं तर अनर्थ होईल बाणाई. होय, पण मला हे समज ठाव झालं नाही तर मी कैलासमंदी कशी जाणार? मला बी कैलासमंदी जायचं आहे. मी समजू शकतो बाणाई, परंतु आपण असं काही करू नये अशी मी आपणास विनंती करतो. कारण ही गोष्ट जर श्री म्हाळसा देवींना कळली तर त्यांचा राग अनावर होईल. नाही, मी आता कुणाचं काय बी ऐकायची नाही. मी गडावर जाणार
आणि माझ्या मनामध्ये जे हाय ते म्या देवांसंग बोलणार. मी केवळ माझे कार्य केले, पुढे जशी आपली इच्छा. देवी जेजुरीमध्ये येतात म्हणल्यावर समध्यांनी लय बरं वाटलं असेल बघ. अरे गणोबा, देवीच्या येण्याकडे समजे डोळे लावून बसलेत ना. खरं आहे तुझं. तर काय रे, तुला काय वाटतं रे? कशाच? देवी म्हणल्या होत्या की एका मासामध्ये खरं काय आहे ते उलगून काढणार आहे. हेच होय? त्यांना ठाव झालं असेल होय समज काय आहे ते. अरे गणोबा, आता ते म्या कसं सांगणार? हा, जेव्हा देवी सांगत्याल तेव्हा समजेसनी कळलं हवं. ते बी आहेत म्हणा. देवी, या सगळ्यांची निहारी झाली की आपण त्वरित जेजुरीकडे प्रस्थान करूया. हो बंधू, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. देवी, आपण निश्चिंत असा. श्री खंडेराय आणि बाणाई यांची भेट नाही झाली. बंधू, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण मला जे विचारायचे आहे ते निराळे आहे. काय देवी? मला गणेशाबद्दल विचारायचे आहे. म्हणजे तो गडावरच आहे ना? हो, परंतु आपण अशी आज अचानक विचारणा कशी काय केली? काही विशेष प्रयोजन तर नाही ना? तुम्ही माझे बंधू आहात. माझ्या मनातली आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आणि लक्ष्मीदेवींना सांगितली आहे. बंधू, सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी जेजुरी सोडून एकांतात गेले. मला काही संकेत मिळाले, पण अजून पूर्ण सत्य कळले नाही. देवी, तुम्ही विचारलेला प्रश्न हा त्याच्याशी कसा निगडीत आहे हे अजूनही माझ्या ध्यानात आलं नाही. मागे मी घोषणा केल्यानंतर गणेश मला भेटायला आला होता. त्याने मला सांगितले की सत्य कळण्यासाठी तो मला सहाय्य करेल. आणि बंधू, आता मला असं वाटतं आहे की त्याने सहाय्य केल्याशिवाय मला सत्य कळणार नाही. असेलही, परंतु पुढे काय घडेल हे आत्ता कसं सांगू देवी? देवी, समध्यांची न्यारी झालेली आहे. तुम्ही म्हणत असाल तर जेजुरीकडे निघावं का? अरे ते बघ परदांची, आणि कोणीतरी सांगते हाय बी. कोण आहे रे? अरे देवी आल्याची, देवी आल्याची, देवी आली. अरे वय रे वय, देवी आल्या ती रे देवी. अरे अरे देवी आल्याची माघारी जेजुरीमध्ये. हे काय करता आहात तुम्ही? असू द्या, असू द्या. नाही बा, तुम्ही माघारी आला सा हेच आमच्यासाठी मोप आहे बघा. वय वय. पर आता कुठं बी जाऊ नका. आता मी कुठे जाणार ठाऊक नाही, पण खरंच मला माझी जेजुरी खूप प्रिय आहे आणि माझी प्रजा देखील. देवी, तुम्ही सांगितलं होतं एका मासामध्ये खरं काय ते हुडकून काढतील. आम्ही समधी गडावर येणारच होतो तुमच्या दर्शनाला,
समध्यांसने जाणून घ्यायचं होतं. तुम्ही म्हणला आहे म्हणजे खरं करत्यालच. आपल्या सगळ्यांच्या भावना देवींना ठाऊक आहेत. आपल्या प्रजेचं आपल्यावर प्रेम आहे, जीव आहे, हेही त्यांना ठाऊक आहे. परंतु देवी आत्ता लांबचा प्रवास करून आल्या आहेत आणि त्यांना आता विश्रांतीची आवश्यकता आहे. होय जी, चूक झाली बघा आमच्याकडनं. यात तुमचं काही चुकलेलं नाही, पण खरंच आम्ही लांबचा प्रवास करून आलो आहोत. गडावर जाणं आवश्यक आहे. अक्का, म्हाळसा गडावरून गेल्यापासून सगळीकडे नुसती शांतता आहे. ती कधी परत येणार या विचाराने मीच जास्त अस्वस्थ झाले आहे. अहो, प्रधानजी स्वतः गेलेत तिला आणायला. म्हाळसा नक्कीच परत येईल. आता कोणत्याही क्षणी देवी येतील बघा. असं असेल तर तिच्या स्वागताची तयारी नको का करायला? इतक्या दिवसांनी ती परत येणार आहे, पण गडावर सगळीकडे शुकशुकाट. असे म्हणू नका. म्हाळसानी गडावर परत यावं हेच प्रत्येकाच्या मनात आहे. हो का? पण तिच्या स्वागताची तयारी करताना कोणीच का दिसत नाही? गडावर कुठेही फुलांच्या रांगोळ्या नाहीत, फुलांची सजावट नाही, की कुठेही दिव्यांची रोषणाई नाही. सगळीकडे केवळ शांतता. हे सारं नको का करायला? आता ह्या सगळ्याचा विचार करून हाती काही लागणार आहे का? त्यापेक्षा म्हाळसा गडावर परत येते ह्याचा आनंद अधिक नाही का? किती दिवसांपासून ती गडापासून लांब होती. कशी राहिली असेल, काय जेवत असेल? आई म्हणून मला तिची काळजी वाटणं अयोग्य आहे का? तिच्यासाठी मी काय करू आणि काय नको असं झालं आहे मला. तिच्या आवडीचं जेवण करावं. कित्येक दिवस ती शांतपणे झोपली नसेल. तिला शांतपणे झोप लागावी अशी व्यवस्था करावी. हे असं सारं माझ्या मनात आलं. अहो, मग कोण अडवते आपल्याला? आपल्या मनात आहे तेच होईल. आपण स्वतःच्या हाताने तिच्यासाठी भोजन तयार करा. तिला आवडतात ते सारे पदार्थ तयार करा. अहो, पण मग हे सारं गडावर इतरांच्या ध्यानात का येत नाही? अक्का, ह्यावेळी देवी कधी येतील ह्याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत असं वाटतंय. आता प्रधानजी तिला आणायला गेलेत म्हटल्यावर ते म्हाळसाला घेऊन येणारच हे निश्चितच. ही वस्तुस्थिती आहे ना. मग तशी गडावर तिच्या स्वागताची तयारी करताना कोणीच दिसत नाही. कोणाला मनातून काय वाटत आहे हा प्रश्नच नाही. मला जे दिसते तेवढेच मी बोलते. आता कोणाला काही वाटत नाही त्याला मी काय करणार? काय झालं देवी? बंधू, मला गडावर कोणाच्या तरी आगमनाची चाहूल लागते आहे. असं वाटतं आहे की गडावर कोणीतरी आहे. कोणाच्या आगमनाची चाहूल देवी? बंधू, अलक्ष्मी देवी तर गडावर आल्या नाहीत ना? नाही, मी गडावरून निघेपर्यंत अलक्ष्मी देवींचे आगमन झाले नव्हते. पण मला असं वाटतंय की त्या गडावर आल्या आहेत. माझं मन मला असं सांगतंय. श्री म्हाळसा देवींना असं का वाटत असावं? बऱ्याच दिवसांनी श्री म्हाळसा देवी गडावर आल्या आहेत. आता काही वाद नको व्हायला. असो, मला असं उगाच वाटत असेल. कदाचित तसं काही नसेलही. तसं नसावं अशीच आपण आशा करूया.